आणि आता या क्षणाची एक अतिशय मोठी बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसच्या बाकांखालून नोटांची बंडलं काल तपासणीमध्ये नोटांची बंडलं सापडली आहे। तपासणी दरम्यान 222 नंबरच्या सीटखाली नोटांची बंडलं सापडली आहे। सीट क्रमांक 222 हा अभिषेक मनु सिंघवी यांचा सीट आहे अशी माहिती सदनाच्या पावित्र्यावरती प्रश्न उपस्थित करणारी ही घटना आहे असं नड्डा यांनी म्हटलेलं आहे। पैसे आढळल्याच्या प्रकरणावरून सभागृहामध्ये गोंधळ झालेला आहे। घटना गंभीर आहे आणि या प्रकरणाचा योग्य तपास होणार असं सुद्धा जे.पी. नड्डा यांनी म्हटलेलं आहे। नोटा सापडण्याच्या प्रकारावरती अभिषेक मनु सिंघवी यांची आता नेमकी काय प्रतिक्रिया येते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। I'm scrupulous that nobody is hurt. What I said was, apparently, a wad of currency notes was recovered by the security officer from seat number 20222, presently allotted to Shri Abhishek Manu Singhvi, elected from state. I did not cast any aspersion on anyone. Yes, It's a seat. I have to you are. indicate who allotted See, who. I request you, sir. Yourself told that it will be investigated, and after investigation only you can come to the conclusion. Yes. We never objected that you should not investigate. Have we objected? Why Mr. Nadda should say that I am trying to suppress that matter? We never. You suppress so many things, and you people do that. We don't do that. It is your quality. It is your quality. Nothing will go on record. Nothing will go on record. तर आपण बघतोय पैसे आढळलेले आहेत काँग्रेसच्या एका नेत्याच्या सीट खाली हे पैसे आढळलेले आहेत। यावरून आता जे.पी. नड्डा यांनी नेमकं काय म्हटलं तेही बघूयात। To respond to this, और जनरल तरीके से हाउस की प्रोसीडिंग चले और 0 आवर और क्वेश्चन आवर निश्चित रूप से चले। thank you. Honorable members, वो तो दूध का धुला है और बिना बात का दूसरों के ऊपर आरोप लगाने में एक्सपर्टीज है। हाउस ने लीडर ऑफ द हाउस ने जो अपील किया है, हम लीडर ऑफ अपोजिशन खड़गे जी को भी बहुत इज्जत देते हैं, उम्र से भी उनके एक्सपीरियंस को भी। फिर भी उन्होंने लीडर ऑफ द हाउस को भी मिस्टर नड्डा करके ऐसे एड्रेस करते हैं अभी भी रिकॉर्ड में भी। और एक इज्जत हाउस के अंदर में एक दूसरे का इज्जत बरकरार रहना ये बहुत अनिवार्य है। और लीडर ऑफ द अपोजिशन खुद अभी सर आप रिकॉर्ड चेक कर लीजिए, आज जो वक्तव्य दिए हैं लीडर ऑफ अपोजिशन ने, ये देखा सदन चलेगा तो परंपरा और इज्जत के साथ, ऐसा नहीं होता है। इसमें लीडर ऑफ द हाउस ने जो लास्ट में अपील किया है, हमारे पार्टी की ओर से हम लोग सदन चलाना चाहते हैं, पीसफुली चलाना चाहते हैं, लेकिन honorable members, I have received one notice under Rule 267. सर मेरा इतना कहना है, जो लास्ट अपील किया उसको फॉर्मली अगर एलओपी साहब बता सकते हैं की। तर यावेळेस सदनात नेमकं काय घडलं हे आपण बघितलं। मात्र सविस्तर अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, खरं तर सदनाचं पावित्र्य भंग करणारी ही घटना म्हणावी लागेल। नोटांचं बंडल सापडलेलं आहे। मनु सिंघवी यांच्याकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का आणि नेमकं काय घडलं? सेजल, जेव्हा काल सभागृहाचं कामकाज सुरू होतं त्यानंतर आज सकाळी कामकाज राज्यसभेचं सुरू झाल्यानंतर जयदीप धनखड जे सभापती आहेत राज्यसभेचे, त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की काल सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर 222 हा सीट क्रमांक आहे, त्या सीट क्रमांकापाशी 500 रुपयाच्या नोटांचे बंडल जे आहेत ते आढळून आले। अशा पद्धतीची माहिती त्यांनी सभागृहाला दिली। 222 हा सीट क्रमांक जो आहे तो राज्यसभेचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांचा आहे। आता या जेव्हा त्यांनी ही गोष्ट सांगितली
त्यानंतर सभागृहामध्ये खूप मोठा गोंधळ जो आहे तो सुरू झाल्याचं बघायला मिळालं. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि जे पी नड्डा या दोघांनी यावरती प्रतिक्रिया दिली. नड्डांनी म्हटलं या सगळ्याची चौकशी झालीच पाहिजे आणि खरगेंचं देखील तेच म्हणणं होतं. पण अशा पद्धतीचा आरोप केला गेल्यानं काही वेळ गोंधळाचं वातावरण सभागृहामध्ये बघायला मिळालं. अभिषेक मनु सिंघवी यांनी काही माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं की मी फक्त काल 3 मिनिटच सभागृहामध्ये उपस्थित होतो, माझ्याकडे काल फक्त 500 रुपयाची एक नोट होती, त्यामुळे त्यांनी हा प्रकारचा दावा जो आहे तो एक प्रकारे फेटाळलेला आहे. निश्चितच प्रमोद, खरं तर मनु सिंघवी यांची प्रतिक्रिया देखील तितकीच महत्वाची. धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. तर आपण बघतोय हे पैसे माझे नाही, काल राज्यसभेत जाताना माझ्याकडे केवळ 500 रुपये होते असं मनु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे. तर काल मी 12:57 सभागृहात गेलो आणि 3 मिनिट केवळ सभागृहात होतो. 1:30 पर्यंत संसद कॅन्टीनमध्ये होतो, तिथून संसदेतून बाहेर मी पडलो असं देखील त्यांनी म्हटलं. हे पैसे माझे नाही, काल राज्यसभेत जाताना माझ्याकडे केवळ 500 रुपये होते असं स्पष्टीकरण सुद्धा सिंघवींनी दिलेलं आहे. काल मी 12:57 सभागृहात गेलो होतो आणि केवळ 3 मिनिटच मी सभागृहात होतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसच्या बाकांखालून खरं तर ही पैशांची बंडल सापडली असल्याचं सध्या सांगितलं जात आहे आणि या संदर्भात सिंघवी यांचं हे जे स्पष्टीकरण आहे ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे.